खरं तर हिंजवडीचा प्रश्न असो किंवा चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न असो, गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड सह हिंजवडी असेल, चाकण असेल या भागातला दौरा करतात आहे। आज सकाळी देखील त्यांनी चाकण परिसरात वाहतूक कोंडीची पाहणी केली। त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील सूचना दिल्या आहेत की काय उपाययोजना त्यामध्ये करण्यात येतील। मात्र आपण जर हा सगळा इतिहास पाहिला एवढ्या महिनाभराचा, तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे सर्वसामान्य नागरिक आहेत, ग्रामस्थ असतील, त्यांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केलेली आहे। खरं तर आपल्यासोबत हे देहूचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी देखील आता अजितदादांवर नाराजी व्यक्त केली आहे। खरं तर आपण पाहतोय महानगर नियोजन समितीचे हे सगळे सदस्य आहेत, त्याचबरोबर देहू येथील ग्रामस्थ देखील आहेत। ते काय नेमकं कारण आहे तुमचं, का तुमच्या अजितदादांवर नाराजी आहे? कारण आपण पाहतोय हिंजवडी येथील नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। तुमचा मुद्दा काय? 99 सालामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महानगर नियोजन समितीची अध्यादेश काढून महानगर नियोजन समितीची स्थापना केली। पुणे महानगर क्षेत्रामध्ये ज्या काही शासकीय निमशासकीय संस्था काम करतात त्याच्यावरती कंट्रोलिंग करून त्यांना एका विचाराने घेऊन खऱ्या अर्थानं जो विकास काम करायचं हे मूल काम महानगर नियोजन समितीचं आहे। आम्ही 2021 मध्ये लोकनियुक्त सदस्य म्हणून या PMR क्षेत्रामध्ये महानगर नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवडून आलो। आजपर्यंत गेले 4 वर्षामध्ये एकही आढावा बैठक आजपर्यंत ह्या सरकारच्याकडून किंवा महानगर नियोजन समितीच्या सदस्यांची शासनाकडून घेण्यात आलेली नाहीये। आज हिंजवडी असेल, चाकण असेल किंवा वाघोली असेल, इकडे सिंहगड असेल, या सर्व PMR क्षेत्राच्या बाउंड्रीच्या सीमेवर जी काही वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे, ही केवळ आणि केवळ खऱ्या अर्थाने ज्या 20 वर्षापूर्वी जी महानगर नियोजन समितीची ज्या धोरणाने स्थापना केली होती त्या समितीला कार्यान्वित न ठेवल्यामुळे आज हा सगळा गोंधळ आणि सगळा अवमेळ या महानगर क्षेत्राचा झालेला आहे। गेले 20 वर्षापासून या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा या काम करतात आहे आणि जर अशी नामुष्की येत असेल तर माझा आज सरळ आरोप आहे की दादा आज हा पुणे महानगर क्षेत्रामध्ये जो विकास कामांचा अनियोजितपणे चाललेला आहे, ट्रॅफिकची समस्या भेडसावत आहे, पायाभूत सुविधाकडे दुर्लक्ष केलं जात आहे, याची सर्वस्वी जबाबदारी दादा पालकमंत्री म्हणून आज तुमची आहे। खऱ्या अर्थानं नैतिकता म्हणून तुम्ही आज या ठिकाणी पालकमंत्री पदाचा राजीनामा का देऊ नये अशी आमची महानगर नियोजन समितीच्या वतीने आज जनतेपुढे आज आम्ही आमचं मत व्यक्त करत आहे। खरं तर तुमचं रोष काय, का तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही? आता देखील दादांची बैठक झाली मात्र तुम्ही दाराच्या बाहेर होता, नेमकं काय? आज खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर प्रोटोकॉल आज आम्ही प्लॅनर कमिटी आहोत महानगर नियोजन क्षेत्राची, आमच्या नियोजनाखालीच ही बैठक होणं गरजेचं होतं, ते घटनेत आहे, कायद्याने आहे। परंतु गेल्या 4 वर्षापासून या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या विकास कामं चालू आहेत ही महानगर नियोजन समितीला डावलून करण्यात येतात आणि ही बेकायदेशीर आहे। मागील काळामध्ये 2021 सालामध्ये जो PMRD प्रारूप विकास आराखडा तयार केला होता तो देखील महानगर नियोजन समितीला डावलून केलेला होता। ही बाब आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आणि आता मागच्या फेब्रुवारीमध्ये तो DP रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे आणि हा DP रद्द केलाय। जवळजवळ 52 कोटी रुपये खर्च या DP वर करण्यात आलेला होता, तो जनतेचा पैसा आज वेस्टेज गेलेला आहे। हा वेस्टेज गेलेला पैसा हा ज्या अधिकाऱ्यांमुळे आज चुकीचा DP झालाय त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, त्याचप्रमाणे ज्या संस्थेला हा DP तयार करायचा काम दिलेलं होतं त्या संस्थेला काय यादी टाकावी यासाठी मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री CM साहेबांकडे CIT समितीची स्थापना करावी व या दोषी अधिकाऱ्यांना व या जो प्लॅन करणारी जी कमिटी होती त्या कमिटीला काय यादी टाकावी अशी मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहे। खरं तर आपण पाहतोय आता दादांची बैठक झाली, तुम्ही त्यांच्या मागे गेला होता, तुम्ही देखील दादांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र दादांचा पुढे नियोजित दौरा असल्यामुळे ते निघून गेले। खरं तर आता पाहतोय आपण काय आता तुम्ही भूमिका घेणार आहे, कारण तुम्ही आक्रमक झालात, अजितदादांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय। पुणे महानगर क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं राज्यभरातून इथं या ठिकाणी नागरिक राहण्यासाठी येत असतात, परंतु हा योग्य नियोजन किंवा योग्य प्लॅनिंग न झाल्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला सगळ्याच समस्याला सामोरं जावं लागत आहे। आणि जर दादा 20 वर्ष पालकमंत्री असतील तर अशी समस्या उद्भवायचं कारणच नाहीये ना। मग ह्या समस्या जर येत असतील तर दादा कुठेतरी कमी पडले या नियोजनाला, हा आमचा आरोप आहे। आणि महानगर नियोजन समितीचं मुख्य काम आहे की ह्या PMR क्षेत्रामध्ये ज्या संस्था काम करतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक विकास करणे हे कमिटीचं मुख्य काम आहे। हे घटनेने दिलेलं आहे आणि या कमिटीलाच आज सुरुवात न ठेवल्यामुळे आज ही समस्या उद्भवलेली आहे।
वाटवं झालं पीएमआर क्षेत्राचं पूर्ण. आतापर्यंत किती मीटिंग झाल्या आणि तुम्हाला किती मीटिंग मध्ये बोलवलं आम्ही नाही? 4 वर्षापूर्वी निवडून आलेलो आहोत. आजपर्यंत एकही मीटिंग म्हणजे घटनेमध्ये दर 3 महिन्याला ह्या कमिटीची आढावा बैठक असावी अशा पद्धतीचं घटनेत लिहिलेलं आहे. आजपर्यंत एकही मीटिंग झाली नाही. आम्ही सीएम साहेबांपासून पालकमंत्री असं सर्वांना आजपर्यंत निवेदनं दिलेली आहेत, परंतु कुठल्याही निवेदनाला आम्हाला उत्तर दिलेलं नाहीये. उलट आम्हाला टाळायचं काम करतात. आज हे तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आम्ही दादांना फक्त 5 मिनिटं वेळ मागत होतो, तो सुद्धा दादांनी आज आम्हाला दिला नाही. शहरी भागातले जे सदस्य आहेत ते निवृत्त झालेले आहेत, त्यांची टर्म संपले. मात्र ग्रामीण भागाचे तुम्ही एकूण 7 सदस्य आहात, तरी देखील तुम्हाला घेत नाही. हो बरोबर आहे ना. आम्ही ही स्टँडिंग कमिटी आहे. सदस्य किती आहेत याला महत्व नाही. जे आहेत ते आणि शासकीय जे काही सदस्य यांच्यामुळे आज या मिटिंग होणार का. आजची मिटिंग सुद्धा बेकायदेशीर झालेली. म्हणून पुणे महानगर नियोजन समितीच्या माध्यमातूनच या मिटिंग होणं गरजेचं आहे. आज आम्हाला डावलून या मिटिंग घेतात. आज पीएमआरडी आमचे असिस्टंट आहे आणि पीएमआरडीच्या मार्गदर्शनाखाली हे करतात. पीएमआरडी महानगर नियोजन समितीचे असिस्टंट आहे. महानगर नियोजन समितीच्या सदस्यांना ऑफिस 10/10 दिलेलं आहे आणि पीएमआरडीच्या आयुक्तांपासून सर्व यांना 3-3 हजाराची स्क्वेअर फूटची ऑफिस दिलेली आहेत. हा अन्याय आहे. आम्ही संविधानिक कमिटीचे सदस्य आहोत. आम्हाला डावलण्यात येतंय. एकतर ही कमिटी ऍक्टिव्ह करा किंवा ही कमिटी पूर्णपणे बरखास्त करा, जेणेकरून आमचे 4 वर्ष आमच्या ज्या हक्कापासून आम्हाला वंचित ठेवले, भविष्यात देखील असे कोणावरती वेळ येऊ नये म्हणून ही कमिटी एकतर ऍक्टिव्ह करा किंवा बरखास्त करून टाका. निश्चितच आपण पाहतोय महानगर नियोजन समितीचे सर्व सदस्य आपल्या सोबत होते. खरं तर ते आक्रमक झालेले की अजितदादा ज्यावेळेस पण मीटिंग घेतात तेव्हा आम्हाला त्या मीटिंग मध्ये जे आहे सहभागी करून घेतलं जात नाही, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांनी थेट आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. जर त्यांना विश्वासात घेतलं नाही तर आम्ही आंदोलनाला देखील मागे पुढे पाहणार नाही, असं देखील त्यांनी यावेळेस नमूद केले. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.